इथून आहे मेन डोर. हा मेन डोर आहे. दरवाजा पूर्ण उडनचा आहे आणि सागवान आहे. इथून हा हॉल. सोफा पण सागवान आहे. इथे गहूच्या गोण्या भरून ठेवल्या आम्ही. आणि इथे जुनाच आमचा टिपॉय आहे आणि असा आहे हॉल. अजून पडदे वगैरे बसवायचे बाकी आहेत, त्याच्यामुळे ना असं ओपन ओपन दिसतं. वरती पी कलर बाकी आहे, बरंच काम बाकी आहे. पण बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे टी व्ही युनिट पण बाकी आहे. आणि असा आहे हॉल. हॉल असा आहे आणि हॉलला लागूनच लगेच किचन आहे आणि जिना पण हॉलमधूनच आहे. तर कोणी पाहुणे वगैरे आले की लगेच किचनमधून हे सगळं इथल्या इथं आवरलं जाईल म्हणून मग हे सगळं आम्ही प्लॅनिंग करून केलेलं आहे. आणि जिना असा ओपन केलेला आहे. इथे फर्निचर वगैरे काहीच करायचं नाही आहे आम्हाला. इथे डायनिंग टेबल येणार आहे, त्याच्यामुळे हा पेस इथे मोकळा ठेवला म्हणजे किचन तिथे, किचनहून इकडे सगळ्या गोष्टी इथे येतील आणि लगेच जस्ट इथे सोफा म्हणजे हॉलला लागूनच असं राहील असं. आणि वरती बघा इथे अशा उजेडसाठी 2 खिडक्या आहेत, त्या ओपन नाही होत, पॅक आहेत. आणि इकडनं असा किचन. तर किचन पण इथून असं पार्टिशन येणार आहे. आम्ही फर्निचर करू पण अजून काही केलेलं नाही आहे. ट्रॉल्या सगळं बाकी आहे. आणि आहे किचन. ही रॅक खूप जुनी आहे. लाईट लावते मी. ही रॅक जुनी आहे, ती पण आत्ताच लावून ठेवलेली आहे आम्ही. आणि असं सगळं गावचं कसं असतं ना तसं ठेवलेलं आहे. घर नवीन आहे पण गावचं जे सामान असतं ते सगळं आम्ही तसंच ठेवलेलं आहे. काय म्हणतात, कबशीचं स्टँड, ही सगळी पण खूप जुनी आहे. आमच्या घरामध्ये खूप वस्तू अशा म्हणजे सगळ्या वस्तू जुन्याच दिसतील तुम्हाला. हे जे पक्कड म्हणतो, आमच्या भाषेत आम्ही सांची म्हणतो, तर हे पण पितळी आहे आणि त्याला मस्त छान अशी मोराची डिझाईन आहे बघा. आणि इथे खिडकीला सकाळी खूप कडक ऊन तापतं म्हणून नेट लावलं. आणि इकडे सुद्धा एक खिडकी आहे, माठ, बेसिंग आणि हे सगळं जे सगळे सामान आहे ते सगळं असं ठेवलेलं आहे. आणि हा फ्रीजसुद्धा खूपच जुना आहे. सगळं हे जे सामान दिसते तुम्हाला आमचा सगळा संसार आहे. जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हापासून एक एक गोष्टी आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत. फ्रीजवर हे सगळे काहीच नकली तुम्हाला दिसणार नाही. हे सगळे असले आहेत. लकी बांबू, मनी प्लांट, हे सगळं. आणि वरती ठेवलेले आहेत असे डब्बे. आणि असा हा जिना दिसतो. आणि असा आहे इकडे हा जो दरवाजा दिसतो तो वॉशिंग एरिया. कारण आमच्याकडे भरपूर पाहुणे येतात. पाहुणे आल्यावर मग ते धुणं भांडी करायला जागा असते ना, तर तीच जागा आहे इकडे. हे बघा, इकडे अशी जागा केलेली आहे. तिथे असा लोखंडी दरवाजा केला. इकडे पण असा दरवाजा आहे म्हणजे पॅक. सगळं नळ वगैरे सगळं फिटिंग केलेलं आहे आणि असं पूर्ण जाळे बसवलेले आहे. आता हा दरवाजा पण सागवान आहे. जे मेन दरवाजे आहेत ते खूप चांगले बनवून घेतलेले आहेत आम्ही. आत्ता जाऊया बेडरूमकडे. तर आता इकडे अशी ही कमान केलेली आहे आणि ही ग्रेनाईटची आहे, ब्लॅक ग्रेनाईट. त्याला अशी छोटीशी व्हाईट पट्टी दिलेली आहे. आणि इकडे आता हे आहे बेसिंग एरिया. आणि इथे मस्त असा काच आहे, आरसा आहे. इकडे आहे कॉमन वॉशरूम. आणि वॉशरूम पण शॉर्टकट आवरलेला आहे. तिथेच टॉयलेट आणि बाथरूम असं आहे हे. आणि इकडे मुलांचं बेडरूम, तुम्हाला दप्तर वगैरे दिसेल. तिथे पण पडदे बसवायचे बाकी आहेत. अजून काहीच फर्निचर म्हणजे फर्निचरची सुरुवातच केलेली नाही आहे. आणि हे दरवाजे तेवढे आम्ही घरी बनवून घेतलेले आहेत. तर खूप भारी आहेत ते दरवाजे. आत्ता लगेच ही मुलांची बेडरूम आहे, इकडच्या साईडला लगेच आमची बेडरूम. तर हे बेडसुद्धा आमचं जुनंच आहे. हे कपाट पण आमचं जुनंच आहे. इथे पडदे बसवलेले आहेत म्हणून असं दिसतं. तर असं आहे. याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि ही मशीन पण माझी खूप जुनी आहे बरं का. सगळं जुनं सामान दिसेल तुम्हाला. वरती फॅन, हे सगळं. आता हे मुलं बसले म्हणून तिकडं सगळे असे टेका लावायला उशाचं बघा कसं चोळामोळा करून टाकला. आणि ही बरीच मोठी रूम आहे, म्हणजे काही 13 बाय 10ची अशी आहे रूम. तर आता
इकडनं जाऊ आपण. ही बेडरूम बघितली. आता जाऊ आपण वरच्या मजल्यावर. याचं बघा घरातच खेळायचं काम चालू आहे. आता वरच्या मजल्यावर जाऊ. हे जिना असा चढला की लगेच वरच्या मजल्यावर. वरचा मजला पूर्ण खाली आहे. शेतकरी असल्यामुळे गोण्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे गोण्या दिसतील आमच्या घरामध्ये. दुसरं काही टापटिप्पणा दिसणार नाही तुम्हाला. तर बघा इथे एक सिंपल वरच्या हॉलमध्ये चादर ठेवलेली आहे. आणि इथे आहे ही जागा स्पेशल मला एखादं असं मंदिरसारखं बनवायचं आहे देवघर म्हणून मी इथे ठेवलं. आणि इथे मस्त अशी मोठी खिडकी, तिथे पण एक मोठी खिडकी आणि इकडे पण अशी या 2 खिडक्या आल्या उजेडसाठी. तर इथे असं पूर्ण मला मंदिर बनवायचं आहे. इथे असं खाली बेस तयार करून असं सागवान लाकडाचा देवघर तयार करायचं आहे. आणि इकडे आहे एक बेडरूम, तुम्हाला दाखवते. तर लॉक केलेलं आहे. ही आहे एक बेडरूम. आणि इथे ह्या आमच्या पावसाळी शेंगा पेरणी केली होती शेतामध्ये, त्या शेंगा आम्ही अशाच ठेवल्या. हा पण आहे आमचा जुना टी व्ही. हे बुक्स हे असं आहे मोकळे. आणि इकडच्या साईडला आहे अजून गॅलरी एक. ही बघा ही गॅलरी. खूपच धूळ येते ना म्हणून पॅक करून ठेवतो. वॉशिंग एरिया वरचा स्लॅब आहे तो, तर लावते. अशा गोण्या 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 दिसतील. आणि पुढे आहे ती गॅलरी. आता हा दरवाजा मी नाही उघडत कारण त्याला वेळ लागतो उघडायला आणि आवाज येईल म्हणून. ही झाली एक बेडरूम. आता आपण दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया. ह्या पुढच्या गॅलरीमधला दरवाजा आहे. इकडे अजून एक बेडरूम आहे. इथे खाली जसं आहे तसं वॉश बेसिन आहे. इकडे पण कंबाईन टॉयलेट बाथरूम. आणि इकडे आहे अजून एक गॅलरी. आणि हा आमचा जुना कूलर इथे ठेवला, आता तो रिटायर झाला. आणि हा जिना वरती टेरेसवर जाण्यासाठी असा आहे. खूप ऊन आहे त्याच्यामुळे काही जात नाही. आणि एक ही स्टोर रूम आमची, जे पण सगळं सामान आहे ते सगळं ठेवलेलं आहे इथे. इथे अजून दरवाजा बसवायचा बाकी आहे, पण काही गरज पडत नाही म्हणून आम्ही काही इथे बसवलेला नाही आहे. आणि ही आहे दुसरी बेडरूम. तर इथे सिंपल बघा, इथे पण दाणेच तुम्हाला दिसतील, म्हणजे गोण्याच दिसतील. तर हे गहू सगळं निवडून ठेवलं, वर्षभरासाठी लागतं तर ते गहू निवडून ठेवलं. इथे एक गादी टाकलेली आहे. आणि कम्प्युटर पण ठेवायला जागा नाही आहे. कम्प्युटर टेबल होता पण तो इतका खराब झाला होता म्हणून तो गावी दिला. इकडे पण एक गोणी आणि तिकडे 2 कोठ्या अशा आहे ही बेडरूम. आणि ही बेडरूम आहे आमच्या दादासाठी असं आहे. तर तिकडनं बघा असं दिसतं. आणि इकडे वालपुट्टी वगैरे काहीच केलेलं नाही आहे, खालीच केलं फक्त आम्ही. आणि हे असं आहे. तर चला आता पुढच्या गॅलरीमध्ये जाऊया. पहिले दार लावते. आत्ता जाऊ पुढच्या गॅलरीमध्ये. ही गॅलरी किंवा हा पुढचा जो स्पेस आहे ना तो खूप सगळ्यांना आवडतो. हा पण सागवानच दरवाजा आहे सेम डिझाईनमध्ये. आणि ही आहे सगळ्यांच्या आवडती गॅलरी. इथे भरपूर असे झाडं ठेवलेले आहेत. आणि ह्या ग्रो बॅग तुम्हाला झाडं दिसतील कारण दीदीच्या पप्पांना मला खूप झाडं आवडतात. आणि हा प्लॉट घेण्या अगोदर आम्ही असा विचार केला होता की आपल्या समोर कुठलंही घर नको पाहिजे म्हणून ही जी जागा दिसते तुम्हाला ही, तर हे आहे ओपन प्लेस म्हणून हे सगळं ओपन आहे. इथून आमच्या घरासमोर घर नाही राहणार. आणि हे झाडं इतके मस्त दिसत आहेत. आणि बाहेर अजून सगळं कलर काम बाकी आहे. म्हणतात 1-2 वर्ष कलर नाही द्यायचा, तडा वगैरे जातो, मग ते कलर देताना वालपुट्टी करतात आणि ते पुजले जातात म्हणून मग कलर आम्ही पेंडिंग ठेवलेला आहे. हा बघा हा डोर मधून दाखवला तुम्हाला तो. आणि हे छान छान झाडं, काही झाडं सुकलेत, कडाक्याचं ऊन आहे म्हणून. आणि बाहेरून मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. तर हे बघा इथे पण असे झाडं लावलेले आहेत. तर चला असं आहे आमचं घर. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
इथे पण अशी जाळी पॅक करून घेतली, म्हणजे मला भीती वाटत होती मुलं वगैरे इथे काही खेळतील वगैरे, म्हणून मग इथे पण ही जाळी जेव्हा बनवली ना तर इथे पण अशा पट्ट्या लावून घेतल्या, म्हणजे छान. आणि ह्या हँगिंग कुंड्या इथे आम्हाला लावायच्या आहेत, पण जे व्यक्ती येणार होते ते काय आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो असं करत करत ते राहिलं. आणि भरपूर असे झाडं आहेत, हे सगळे घरामध्ये ठेवायचे आहेत बरं का. हे पाम ट्रीचे सगळे घरातच ठेवायचे आहेत, पण घरात का नाही ठेवते, आमचं ते काम पूर्ण झालं फर्निचरचं सगळं, ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत तेव्हा मग हे झाडं तिथे सेट करू, म्हणून इथे गॅलरीमध्ये ठेवतो. त्यांना थोडंसं वाढू देऊ आणि मग ते घरात ठेवू. आणि हे नागवेलचे बघा, तो एक नागवेलचा सुकला ना म्हणून इथे सावलीत आणून ठेवला. हा रब्बर प्लांटसुद्धा असा पूर्ण सुकला होता, उन्हाचे चटके बसून बघा, इतका भारी होता हे झाड, एवढं भारी होतं आणि त्याला पण उन्हाचे चटके बसले म्हणून असं झाला तो वाकडा तिकडा. असो चला, आता ही झाली आमची पुढची गॅलरी. आता याला पण कलर वगैरे आलं ना तेव्हा छान होईल. इथे मस्त आर्टिफिशियल असा ग्रास टाकू आम्ही आणि मग मस्त इथे डेकोरेशन करू. पण अजून वेळ आहे त्या गोष्टी सगळ्या करायला, कारण आता ते सगळं काम करायला अजिबात म्हणजे हे नाही आहे, वरती येणंच होत नाही त्याच्यामुळे. आणि हा बघा, हा दरवाजा असा आहे आणि हा हॉल. तर ही जागा आहे ना मला पूर्ण देवघरासाठी करायची आहे. याच्यामध्ये काहीच मला सामान ठेवायचं नाही आहे. मी दार लावते. हे बघा, हे देवघर आहे छोटंसं. हे देवघरसुद्धा खूप जुनं आहे, आमचं लग्न झालं तेव्हापासून मी घेतलेलं आहे हे देवघर. आणि मग त्याच्यातच मी देव ठेवलेले आहेत आणि पूजा करते. चला, हे लाकूड दिसत असेल तुम्हाला, तर हे लाकूड खैरच्या लाकडाच्या पट्ट्या आहेत, उंबरठ्यासाठी लावायला आणल्या होत्या आम्ही. तर असा आहे वरचा हॉल. इथे बुक सेल्फ करायच्या आहेत मला लाकडाच्या, आणि इथे सगळ्या बुक्स राहतील मस्त. आणि मग इथे मंदिर राहील. मग हा पेस मला तसा सजवायचा आहे, असं करायचं आहे आणि ते करणार आहे मी. तर चला, आता माझा व्हिडिओ थांबवते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आहे आमचं घर. तर घर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.